हॅलो, गुड मॉर्निंग टू यू ऑल. रोड ट्रिप टू मालवणच्या थर्ड एपिसोडमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. तर आय होप तुम्ही या आधीचे 2 ब्लॉग बघितले असतील. तर कालच्या दिवशी इथली जी इव्हनिंग आहे, सनसेट आहे तो बघितला. बीचवरती खूप थोडा एन्जॉय केला आणि त्याच्यानंतर आज थर्ड डेच्या सिरीजमध्ये आपण जाणार आहोत सिंधुदुर्ग फोर्टला. तर आमच्या रिसॉर्टपासून सिंधुदुर्ग फोर्ट जवळजवळ 40 मिनटाच्या अंतरावरती आहे. तर अर्ली मॉर्निंग आता वाजलेत 8, तर 8 वाजता आम्ही निघालेलो आहोत. तर सिंधुदुर्ग फोर्ट जो आहे तो समुद्राच्या मधोमध आहे. तर वॉटर राईड घेऊन आपल्याला तिकडे जायचं आहे. तर आम्ही लवकर निघालो आहे जेणेकरून ऊन लागणार नाही आणि सकाळी सकाळी थोडा फोर्टचे छान मजे घेता येतील. तिकडचा सगळा व्ह्यू जो आहे तो एन्जॉय करता येईल. चला तर मग निघूया मालवण सफारीसाठी. नमस्कार मंडळी, जो समोर दिसतोय ना हा आहे आपला सिंधुदुर्ग किल्ला. तर कालचा दिवस तर भारी होताच, पण आजचा दिवस त्याहूनही खास असणार आहे. मगाशी सुरुवातीला जे तुम्ही पाहिलं ना ते होतं मुख्य प्रवेशद्वार. तिथून आजच्या सफारीला आम्ही सुरुवात केली. तर सगळ्यात आधी बोट फेरीचं तिकीट आपल्याला घ्यावं लागतं, ते आम्ही सुरुवातीला घेतलं आणि तिथून लांब लचक रांगेत लागतो. गर्दी आहे, पण किल्ल्यावर जाण्याचा उत्साह त्यापेक्षासुद्धा जास्त आहे. फायनली बोटमध्ये बसलो, पूर्ण प्रवास संपवला आणि किल्ल्याच्या थेट इथपर्यंत पोहोचलो. तर चहूबाजूला निळाशार समुद्र आणि मध्यभागी आपण. समुद्राच्या लाटांमधून प्रवास करताना एक वेगळीच मजा येते. इथून किल्ल्यापर्यंत पोहोचायला आम्हाला साधारण 17 ते 18 मिनटं लागली. हा प्रवास म्हणजे खऱ्या अर्थाने निसर्गाचा आणि अथांग सागराचा अनुभव होता. ही कमान जी आता आपल्याला समोर दिसतीये ना ती म्हणजे शिवरायांच्या पराक्रमाची साक्ष देणारा सिंधुदुर्ग किल्ल्याचा महत्त्वाचा दरवाजा. या किल्ल्याबद्दल बऱ्याच खास आणि महत्त्वाच्या गोष्टी आहेत. 1664मध्ये राजांनी या जलदुर्गाची उभारणी केली. सिंधुदुर्ग किल्ल्याचा पाया रचण्यासाठी तब्बल 500 खंडी शिशाचा वापर करण्यात आला, जेणेकरून समुद्राच्या लाटांचा त्यावर परिणाम होऊ नये. हा किल्ला जवळजवळ 48 एकरवर पसरलेला असून याची तटबंदी लांबी जवळपास 3 किलोमीटर एवढी आहे. इथे महाराजांच्या हाताचे आणि पायाचे ठसेसुद्धा अजून जपलेले आहेत. जगातील एकमेव असं शिवरायांचं मंदिर याच किल्ल्यावरती आहे. चला तर मग इथपर्यंत तर आता आपण आलोय, तर प्रत्यक्षात किल्ल्यात जाऊया आणि पाहूया हा अभेद्य गड आतून कसा दिसतो. या किल्ल्याचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे याची भक्कमता. छत्रपती शिवाजी महाराजांनी 1664मध्ये जेव्हा हा किल्ला बांधायला घेतला ना, समुद्राच्या लाटांचा मारा सहन करण्यासाठी याच्यात तब्बल 500 खंडी शिसं वापरलं. त्याच्यामुळे काय झालं माहिती आहे का, त्या काळात हे तंत्रज्ञान वापरणं म्हणजे एक विस्मयकारक गोष्ट होती. लीड म्हणजे शिसं याचा वापर केल्यामुळे समुद्राच्या लाटा कितीही जोरात आला तरी ते एक भक्कम तंत्रज्ञान वापरून गडाची जी तटबंदी आहे ती बांधण्यात आलेली होती. हा किल्ला समुद्राच्या मध्यभागी असूनसुद्धा आश्चर्याची गोष्ट म्हणजे काय, इथे पिण्याच्या पाण्याच्या 3 गोडा पाण्याचे हौद आहेत. त्याची नावं आहेत दूध बाव, दही बाव आणि साखर बाव. सभोवताली टेक्निकल पाण्याचा समुद्रसुद्धा आहे. या विहिरींना गोड पाणी मिळणं हा एक निसर्गाचा चमत्कार मानला जातो.
अजून एक वैशिष्ट्य म्हणजे किल्ल्याचं मेन गेट सहजासहजी दिसत नाही बाहेरून. शत्रूची दिशाभूल करण्यासाठी ते अशा पद्धतीने बांधलं होतं. जोपर्यंत तुम्ही अगदी जवळ पोहोचत नाही ना, तोपर्यंत आपल्याला कुठलाही दरवाजा समजत नाही की किल्ला नेमका कुठल्या बाजूनी सुरू होतो. तर मंडळी, हा होता भव्य आणि ऐतिहासिक असा आपला सिंधुदुर्ग किल्ला. महाराजांची दूरदृष्टी आणि त्या काळातील टेक्निकल जे बांधकाम केलं गेलं त्याचा अद्भुत नमुना आज मी जवळून पाहिला. खरंच इथल्या प्रत्येक दगडावर पराक्रमाचा इतिहास कोरलेला आहे असं जाणवतं. आता किल्ल्याचं दर्शन तर झालंय, मन तृप्त झालंय आणि आता आम्ही निघालेलो आहोत परतीच्या प्रवासाला. चला तर मग पुन्हा आपण एकदा या निळाशार समुद्रात बोट सफारीचा आनंद घेऊया. एक आश्चर्यकारक गोष्ट जी मला कॅप्चर केल्याशिवाय राहवलं नाही ती म्हणजे ह्या दाराबाहेर लावलेल्या गुढ्या. तर मला तर आतापर्यंत असं माहीत होतं की ही गुढीपाडव्यालाच उभारतात. पण मालवण सफारी करताना मालवणच्या या गावांमध्ये मी ह्या गुढ्या बघितल्या विशिष्ट प्रकारच्या. म्हणजे प्रत्येक घराच्या गेटच्या बाहेर ना कमीत कमी 4-5 गुढ्या उभारलेल्या आहेत. म्हणजे पूर्ण वॉल कंपाऊंड कव्हर होईल इतक्या. तर ह्या काय प्रकार आहे हा तरी मला कळलं नाही. मी गुगलसुद्धा केलं पण मला काही लक्षात आलं नाही. जर तुम्ही या भागातले असाल किंवा मालवण कोकणात या गुढ्या का उभारल्या आहेत हे जर तुम्हाला माहीत असेल तर कमेंट करून नक्की कळवायला विसरू नका. हॅलो. तर सिंधुदुर्ग किल्ला सगळा भटकंती केल्यानंतर आम्ही तिथून निघालो. जवळजवळ दुपार झाली होती. मग जेवलो आणि मालवणमध्ये तिथल्याच एका लोकल मार्केटमध्ये गेलो. तर कोकणात आलो आहे आणि कोकणातील रानमेवा नाही घेतला तर मग काय घेतलं. तर तिथेच थोडीशी मालवणी गोष्टींची शॉपिंग केली आणि त्याच्यानंतर मग आम्ही डायरेक्ट रिसॉर्टला परत आलो. कारण खूप दमलो होतो. आराध्याला पण खूप झोप येत होती. घरी आलो, मस्त 2-2.5-3 तास झोपलो आणि आता छान संध्याकाळ झाली आहे, सनसेट झाला आहे. तर उद्याचाच एक दिवस आहे तर म्हटलं आता थोडा उशीर तर झाला आहे पण लवकर तारकर्लीला जाऊन येऊ. कारण तारकर्लीचं सुद्धा थोडंसं बीच आणि मार्केट तिकडचं एक्सप्लोअर करू. तर आता लवकर आम्ही निघतो आणि तारकर्लीसाठी जातो. तिथे थोडीशी संध्याकाळ स्पेंड करतो आणि मग रात्री परत रिसॉर्टला येऊया. आणि उद्याचा प्लॅन आहे वॉटर स्पोर्ट्स काहीतरी ॲक्टिव्हिटीज करायचा. तर त्याचीसुद्धा थोडी माहिती घ्यायची आहे, त्याच्यामुळे आम्ही तिकडे जातो आहे. चला तर मग जाऊया तारकर्ली. त्याआधी अजून एक छोटीशी क्लिप दाखवते जी आहे आमच्या रूमच्या बाहेरची. जिकडचा सनसेट इतका अप्रतिम दिसतोय ना, म्हणजे खूप सुंदर असा मोठा ओशन आणि मावळता सूर्य, इतका छान देखावा आहे ना. तर म्हटलं तुम्हाला सुद्धा एक छोटीशी क्लिप दाखवावी. अशी जर दाखवली तर आय गेस ती इतकी व्यवस्थित दिसत नाही आहे. लेट मी शो यू फ्रॉम द बॅक कॅमेरा. एक मिनटं, मी थोडीशी पुढे जाते आणि बॅक कॅमेराने दाखवते. देखावा इतका सुंदर आहे ना की बॅक कॅमेरासुद्धा त्याला जस्टिफाय करू शकत नाही आहे. म्हणजे कॅमेरामध्ये कॅप्चर केलेली गोष्ट आणि डोळ्यांनी प्रत्यक्षात बघितलेली गोष्ट याच्यात खूप मोठा फरक असतो. पण आय होप मला जे काही दाखवायचं आहे ते मी तुमच्यापर्यंत पोहोचवू शकते. पण शेवटी जितकं आपण नेकेड आयनी बघतो त्या गोष्टीला तोड कुठल्याही व्हिडिओला येत नाही. महाराष्ट्राच्या पाठीवर सगळ्यात सुंदर निसर्गरम्य स्थळ असं जर आपण म्हटलं तर लगेच आपल्याला कोकण आठवतं. कोकणात असणारा निळाशार समुद्र, तिकडची खाडी, लांब लांब अशी ताडाची झाडं आणि अशा बॅकवॉटर्स जे जागोजागी आपल्याला पाहायला मिळतात. तर हा जो व्ह्यू आता मी तुम्हाला दाखवत आहे तो आमच्या रिसॉर्टच्या बॅक साईडचा व्ह्यू आहे आणि जो सुरुवातीला दाखवला जो सनसेट तो पुढच्या बाजूचा व्ह्यू आहे. तर रिसॉर्ट खूप सुंदर आहे. प्लॅनमध्ये झाला थोडासा चेंज. आम्ही निघत होतो तर इथल्या रिसॉर्टच्या ओनरनी असं सांगितलं की आता जर संध्याकाळच्या वेळी तिकडे गेलो तर लाँग विकेंडला असणारी जी गर्दी आहे तर त्यामुळे आपण स्टक होऊ आणि गाडी तिकडे फसेल 2-2.5 तास आणि यायला खूप उशीर होईल. तर त्याच्यामुळे आम्ही आत्ता जाण्याचा प्लॅन कॅन्सल केला. ते म्हणाले उद्या जा तर विकेंडची जी गर्दी आहे ती सगळी निघून जाईल. सो उद्या गाडी स्टक होणार नाही आणि ट्रॅफिक इतकं लागणार नाही.
सो आजचा जो प्लॅन आहे तो उद्या संध्याकाळसाठी कंटिन्यू करू. आता रिसॉर्टमध्ये परत आलो, इकडे थोडं चहा वगैरे घेतो आणि त्याच्यानंतर मग इथल्याच जवळच्या बीचला जाऊ आणि मग बघूया अजून पुढे काय होतं. येते बाहेर नाही गाई गाई करते. चल चल आपण जायचंय ना, भूर जायचंय. चल हा भूर जायचंय करेक्ट. चल चला बेटा.